मिलिंद देवरा शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत। मिलिंद देवरा यांनी आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। मिलिंद देवरा 10 माजी नगरसेवक 25 पदाधिकाऱ्यांसह आज शिंदे गटामध्ये प्रवेश करतील। दुपारी 2 वाजता वर्षा बंगल्यावरती हा पक्षप्रवेश होईल। दरम्यान काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आपण विकासाच्या मार्गावर जातोय अशी पहिली प्रतिक्रिया मिलिंद देवरा यांनी दिली आहे। ठाकरे गटाकडून वारंवार दक्षिण मुंबई मतदारसंघावरती दावा सांगितला जातोय आणि त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे आणि याच नाराजीतून मिलिंद देवरा काँग्रेसची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतात। मी विकासच्या मार्गावर जात आहे। मैं विकास के मार्ग पे चल रहा हूँ। बहुत बहुत धन्यवाद। मी विकासच्या मार्गावर जात आहे। मैं विकास के मार्ग पे चल रहा हूँ। बहुत बहुत धन्यवाद। आणि ज्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघावरून हे सगळं राजकारण घडतंय त्या दक्षिण मुंबईची राजकीय पार्श्वभूमी नेमकी काय आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। दक्षिण मुंबईमध्ये मराठी वस्त्यांमध्ये ठाकरे गटाची ताकद जास्त आहे। खासदार अरविंद सावंत हे दक्षिण मुंबईतील ठाकरे गटाचे विद्यमान खासदार आहेत। गिरगाव, शिवडी, परळ, लालबाग, वरळी, काळा चौकीमध्ये ठाकरे गट भक्कम आहे। त्यामुळे मिलिंद देवरा आणि अरविंद सावंत यांच्यामध्ये पुन्हा पारंपरिक लढत होताना दिसेल। मिलिंद देवरा 2004 आणि 2009 साली विजयी झालेले होते। अरविंद सावंत हे 2014 आणि 2019 ला खासदार म्हणून याच मतदारसंघातून निवडून आले। 1996 आणि 1999 ला भाजपच्या जयवंतीबेन मेहता विजयी झाल्या होत्या। 1984 ते 1991 काँग्रेसचे मुरली देवरा दक्षिण मुंबईतून खासदार म्हणून निवडून आले। मुरली देवरा हे मिलिंद देवरा यांचे वडील आहेत। दरम्यान मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस नेत्यांमध्ये नेमक्या काय प्रतिक्रिया उमटल्यात आपण पाहूया। आज सकाळी मिलिंद देवराजींचं जे आहे ते मी ट्विट बघितलं। त्यांनी त्या ठिकाणी जो आहे तो काँग्रेस पक्षाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतलेला आहे। मला त्यांना सांगायचं आहे की काँग्रेस परिवार जो आहे हे आपण एक कुटुंब आहोत। देवरा परिवार आणि काँग्रेस परिवार हे वेगळं समीकरण आहे आणि त्यामुळे आपण जो घेतलेला निर्णय आहे त्याचा आपण फेरविचार करावा हे तर मी म्हणेनच, पण त्याचबरोबर आपल्याशी आम्ही सातत्याने त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केलाय, आपल्याशी संवाद करण्याचा प्रयत्न केलाय। आज भारत जोडो न्याय यात्रा सुरू होते मणिपूरपासून आणि अशा वेळेला त्यांनी हा घेतलेला निर्णय हा मनाला कुठेतरी खेद लावणारा निर्णय आहे असं मला या निमित्ताने सांगावं लागेल। बीजेपीची अवस्था आता अतिशय वाईट झालेली आहे। जनसमर्थन मिळत नाही म्हणून हारलेले उमेदवार आमच्याकडे येत आहे अशी परिस्थिती त्यांच्यावर निर्माण झालेली आहे की आमच्याकडे लोक येतात बा, आम्हाला अजूनही लोकांचा पाठिंबा आहे हा दाखवण्याचा प्रयत्न आहे। आमच्या इकडल्या सर्वेमध्ये अतिशय निगेटिव्ह होतं त्यांचं, त्यांना तिकीट देणं संभव नव्हतं, शक्य नव्हतं। त्यामुळे आज ते तिकडे चालले गेलेत, त्यांनी करावं जमा बिनकामाचे लोक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।